हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। माऊली सद्गुरु सकाराम महाराज की जय। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाकांत गंडस्थलांगम, जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा, नमो ज्ञानसिंधू सखा पूर्णमादा, मूर्तिमंत ते ज्ञानदाता दिनाशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वराशी। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं, विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्त्वा भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। क्लैब्यं मास्मगम पार्थ नैतत्वयोपपद्यते, शूद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। क्लैब्यं मास्मगमः पार्थ न एतत्त्वयि उपपद्यते, शूद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्ता उत्तिष्ठ परन्तप। याचा अन्वय असा आहे, पार्थ क्लैब्यं मास्मगमः एतत् त्वयि न उपपद्यते, परन्तपः शूद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्ता उत्तिष्ठ। म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाला परमात्मा म्हणतात की पार्थ, शंडपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही। हे परंतप अंतकरणाला तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन तू युद्धाला उभा राहा, युद्ध कर। ज्या वेळेस अर्जुन हा युद्धापासून परान्मुख झाला, हातातील धनुष्य बाण टाकून उडी घातली खालारा रथवनिया, रथातून खाली उडी टाकल्यानंतर अर्जुन ज्या वेळेस शोकग्रस्त झालेला आहे, त्यावेळेस परमात्मा त्याला समजावतात की हा शंडपणा, क्लैब्यम मास्मगम पार्थ, क्लैब्यता म्हणजे शंडपणा, हा कामाचा नाही, चांगला नाही, हा दुबळेपणा तुला शोभत नाही, म्हणून हा दुबळेपणा सोडून दे आणि तू युद्धाकरता उभा राहा। या ठिकाणी पार्थ संबोधन अर्जुनाकरता वापरलेलं आहे। पार्थ संबोधन वापरण्यामागचं कारण काय आहे, तर कुंतीचं एक नाव आहे पृथा, कुंतीला पृथा असं एक नाव आहे, आणि म्हणून पृथेचा पुत्र म्हणून पार्थ। या ठिकाणी अर्जुनाला पार्थ संबोधण्याचं कारण, हाकारण्याचं कारण असं आहे की कुंतीला जे देवप्रसादाने जे काही पुत्र झाले ते सर्व वीर्यवान होते, प्रसिद्ध होते, म्हणून तेव्हा तुला असा भित्रेपणा शोभत नाही। हे विदित करण्यासाठी, विदित होण्यासाठी देवाने या ठिकाणी अर्जुनाला पार्थ संबोधलेला आहे, पार्थ म्हणून त्याला संबोधन केलेलं आहे। क्लैब्य म्हणजे नामर्दता, क्लिब्यता, शंडपणा, हा शब्द अर्जुनाला झोंबावा म्हणून देवाने या ठिकाणी वापरलेला आहे। ज्यावेळेस पांडव विराट नगरीमध्ये
अज्ञातवासात ज्यावेळेस राहत होते त्यावेळेस अर्जुनाला हा क्लिब्यता आली होती. क्लिब्यता म्हणजे नाबरदपणा. क्लिब्यता म्हणजे काय? ज्या ठिकाणी ओज, तेज आणि बल किंवा तेज आणि बल यांचा अभाव असतो त्याला क्लिबत्व असे म्हणतात. या ठिकाणी ओज, तेज, बल या तिन्हीचाही या ठिकाणी ह्रास झाला आणि तो तुला शोभत नाही असं भगवान त्या ठिकाणी अर्जुनाला बोलतात. शिवाय पुन्हा युद्धासाठी उत्साहात त्याला यावा म्हणून त्याला परंतप असं म्हटलेलं आहे, असं संबोधन केलेलं आहे. म्हणून यावर ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर अशा ओव्या लिहिल्या आहे. आणि ह्या ओव्या लिहत असताना माऊली बोलतात, म्हणून शोकुन धरी तू पुरता धीर धरी आणि हे शोच्यता अवेरी पंडुकुमरा. त्याकरता अर्जुना तू शोक करू नकोस, तू पूर्ण धीर धर. आणि हा जो काही आज आपताविषयीचा जो शोक आहे तो विषाद शोक तू टाकून दे. हे शोच्यता अवेरी पंडुकुमारा, त्याचा अवेर कर, शोच्यता टाकून दे. आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अपकीर्ती आणि स्वर्गहानी हे टाळण्यासाठी म्हणून अर्जुन त्या ठिकाणी भिरुत्व पत्करत आहे. आणि भिरुत्व तू टाक. स्वर्गहानी टाळायची असेल, अपकीर्ती जर टाळायची असेल तर तू भिरुत्व टाक. शोक करणं सोडून दे, कारण शोक करणं हे भित्र्या माणसाचं काम आहे, भिनू माणसाचं काम आहे. आणि शिवाय शोकाने शोक हा वाढत जात असतो. म्हणून त्या ठिकाणी तू शोक करू नको. तुकोबाराय म्हणतात, शोके शोक वाढे हिम्मतीचे धीर गाडे. शोकानं शोक वाढत असतो. कित्येक माणसं आपल्या मरणानंतर आपल्या कुटुंबाचं कसं होईल, आपल्या मरणानंतर आपल्या मुलाबाळाचं काय होईल याची अकारण चिंता त्या ठिकाणी करत राहतात, की आम्ही गेलो की कसं होईल, आम्ही गेलो की कसं होईल. बरोबर निवृत्ती महाराज वक्ते म्हणायचे, तू जा. लोक असं म्हणतात की आम्ही गेल्यावर कसं होईल, आम्ही गेल्यावर कसं होईल, यांचे त्या ठिकाणी कुत्रे हाल खाणार नाहीत. त्यावेळेस वक्ते बाबा असं म्हणायचे, अरे तू मर, कुत्रे काय हत्ती हाल खातील असं म्हणायचे. याचा अर्थ लोक नाहक अकारण चिंता त्या ठिकाणी करतात. त्याप्रमाणे अर्जुन शोक वाळवत होता. तसं न करता या ठिकाणी धीरधर असं भगवान त्याला सांगतात. कारण धीर धरला पाहिजे, धीर पुरुष झालं पाहिजे. धीर तो कारण साह्य होतो नारायण अशी तुकोबारायची भाषा आहे. म्हणून त्या ठिकाणी धीर धरायला सांगतात. तुझ नव्हे हे उचित, येणे नाशेल जोडले बहुत, तू अजूनही तरी हित विचारी पा. तुझं नव्हे हे उचित, तुझ्याकरता हे योग्य नाही. यानं काय होणार आहे, जे आजपर्यंत तू जोडलेला आहेस, आजपर्यंत जे तू मिळवलेलं आहे, जो काही लौकिक आज तू प्राप्त केलेला आहे, त्या मोठ्या अशा लौकिकाचा नाश होईल. म्हणून अर्जुना आता तरी आपल्या हिताचा विचार कर. तू अजूनही तरी हित विचारी पा, अजून तरी आपल्या या हिताचा विचार कर. कारण माणसाने नेहमी आपल्या हिताचा विचार केला पाहिजे. माणसानं नेहमी आपल्या हिताच्या ठिकाणी जागी असलं पाहिजे. आपलं हित कशाचं हे माणसानं नेहमी शोधलं पाहिजे. हिताचा विचार करत जावा माणसानं. ऐहिक म्हणजे इहलोकासंबंधी आणि पारत्रिक म्हणजे परलोकासंबंधी असा दोन प्रकारचे हित सांगितलेले आहे. किंवा हे हिताचे दोन प्रकार आहेत. माणसाने शास्त्रसंमत स्वधर्म स्वरूप कर्माचं आचरण केलं, स्वधर्मरूप कर्माचं आचरण केलं म्हणजे या लोकातील आणि परलोकातील म्हणजे देवलोकातील अथवा स्वर्गातील सुख व भोग मिळतात. आणि हे जर फलाशारूप कर्म केलं तर हे फलाशारूप कर्म केलं तर स्वर्गातील भोग मिळतात, देवलोकातील भोग मिळतात. आणि हेच कर्म जर निष्काम बुद्धीनं केलं तर चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्ष प्राप्ती होते. म्हणून ऐहिक हिताला अभ्युदय आणि पारलौकिक हिताला निःश्रेयस असं म्हटलेलं आहे. ऐहिक हित म्हणजे अभ्युदय आणि पारलौकिक हित म्हणजे निःश्रेयस असं म्हटलेलं आहे. म्हणून मानवी जीवन हितासाठी, मानवाचं जीवन जे निर्माण झालेलं आहे ते हित करण्यासाठीच झालेलं आहे, हिताकरताच झालेलं आहे.
प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहणे हा हिताचा मार्ग आहे. शास्त्रात सांगितलेले जे काही सारे कर्मे आहेत ते हिताकरताच सांगितलेले आहेत. म्हणून कुठल्याही प्रकारची आसक्ती न धरता अनासक्त होऊन तू त्या ठिकाणी हे कर्म केलं पाहिजे. अनासक्त होऊन वाट्याला आलेले कर्म करत राहणं यातच माणसाचं आत्यंतिक हित सांगितलेलं आहे. यातच माणसाचं अत्यंतिक हित आहे. म्हणून भगवान सांगतात या ठिकाणी दया दाखवण्याचं, दया जर तू त्या ठिकाणी दाखवशील तर ते ऐकालाही त्या ठिकाणी ऐकाही कल्याण नाही. त्यामुळे तुला जे काही सगळी जोडलेली कीर्ती आहे ती सगळी जोडलेली कीर्ती तुझी जाईल. दया दाखवण्यात काय होईल? पारत्रिक कल्याणही होणार नाही आणि तू धर्मयुद्ध टाकून पळालास तर स्वर्गही तुला मिळणार नाही. स्वर्गही मिळणार नाही आणि इहलोकही जाईल. म्हणून त्या ठिकाणी उलट तुला पापच लागेल. म्हणून या ठिकाणी निहवश होऊन शोक करणं तुला उचित नाही. म्हणून शोक करू नको. अद्याप वेळ गेलेली नाही. तुझी ही स्थिती कौरवाला समजली नाही. अजून याची बभरा सगळीकडे झालेली नाही. म्हणून तू आपल्या हिताचा विचार कर. तुझं नवे हे उचित. हेने नाशेल जोडले बहुत, तो अजून तरी हित विचारी पा. म्हणून तू आपल्या हिताचा विचार कर. येणे संग्रामाचे अवसरे, येत कृपाळूपण नुपकरे. आणि हे आताचे काय सोयरे झाले तुझं? अरे या युद्धाच्या प्रसंगी येते हा कृपाळूपणा चांगला नाही. युद्धासाठी भूमीवर आला, इथं शौर्यत्व पाहिजे की कृपाळूपणा पाहिजेत? क्षत्रियाच्या ठिकाणी वीरता असली पाहिजे. क्षत्रियाचा तो गुण आहे शौर्य, आणि शौर्य हा गुण सोडून तू इथं कृपाळूपणा धारण केला. हा कृपाळूपणा इथं कामाचा नाही. हे आताच काय सोयरे झाले तुझं? हे का आताच तुझे आप्त झालेत का? याच्या पहिले नव्हते का? म्हणजे सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी युद्धाच्या वेळेला इथं दया चांगली नाही. दया जरी चांगली असली तरी ती सर्व ठिकाणी चांगलीच असते असं काही नाही. युद्धाच्या ठिकाणी तर दया अजिबात कामाची नाही. म्हणून दया सगळीकडेच चांगली नसते. दया जरी चांगली असली तरी सर्व ठिकाणी चांगली नाही. त्याकरता एक सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे. एक मुलगा होता आणि तो लहान मुलगा रोज शाळेत जायचा. आणि शाळेत गेलेला तो मुलगा रोज पोराच्या दप्तरातून कोणाची वही चोर, पेन चोर, कंपास चोर, पेन्सिल चोर अशा वस्तू चोरायचा तो. आणि घरी आल्यानंतर तो आईला दाखवायचा. पण त्याची आई त्यावर काहीच बोलायची नाही की तू का चोरलं का नाही. आई उलट त्याचं कौतुक करायचे. पुढे तो पोरगा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर तो मोठमोठ्या चोऱ्या करायला लागला. मोठमोठे दरोडे टाकायला लागला. अशीच त्यानं मोठी चोरी केली. आणि चोरीनंतर त्यामध्ये चोरी करत असताना त्याने एखाद्याचा खूनही केला. आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला फाशी झाली. फाशी द्यायचं ठरलं. फाशीचा दिवसही ठरला आणि आता फासावर न्यायचं. म्हणून ज्या वेळेला फासावर नेतात त्यावेळेस त्या ज्याला फाशी द्यायची त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यानं त्यावेळेस शेवटची इच्छा व्यक्त केली की फक्त मला एकदा माझी आईला भेटायचं आहे. आणि त्याची शेवटची इच्छा म्हणून त्याच्या आईला भेटायला आणलो. सगळ्यांना असं वाटलं की काय आईला भेटायची इच्छा आहे तर आईला काहीतरी बोलायची इच्छा असेल. पण तसं आईच्या जवळ आला. आई जवळ आली आणि एकदम त्यानं त्याच्या आईच्या कानाला चावा घेतला. जोरात तो त्याच्या आईच्या कानाला चावला. आई ओरडली. पाहणारे लोक विचार करू लागले, अरे किती निर्दयी मुलगा आहे. मायबाप म्हणजे देवासारखे असतात. आईबापाची सेवा केली पाहिजे, सकळ तीर्थाची धुरे जे कामाचा पितय. आणि हे पोरग आईच्या कानाला चावलं, किती निष्ठुर आहे. आणि कानाला चावल्याच्या नंतर ते पोरग आईला म्हणलं, आई
जर लहानपणी मी शाळेतून ज्यावेळेस दप्तर चोरायचो, कंपास चोरायचो, पेन्सिल चोरायचो, पेन चोरायचो, त्याच वेळेस जर तू माझ्यासमोर कठोर मला शिक्षा दिली असती, त्याच वेळेस जर मला दया दाखवली नसती, तर आज मला फासावर जायची वेळ आली नसती. आज मला फासावर जावं लागते का? कारण त्यावेळेस दया दाखवली. दया चांगली आहे, पण कोण्या वेळेस चांगली आहे याचा विचार केला. सगळ्याच ठिकाणी दया चांगली नाही. पोरानं चोरी केली म्हणून त्याला दया दाखवणं चांगलं आहे का? चांगलं नाही. काय झालं, एखाद्या माणसाला मोठा गळू झाला, गळू म्हणजे मोठं बेंड झालं, बेंड झालं ते डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर आता ते बेंड मोठं झालं, त्या बेंडमध्ये पस झाला, ते जर कापलं नाही तर ते मोठं होईल, त्याचा परिणाम मोठ्या रोगात होईल. आणि अशा वेळेस डॉक्टरजवळ नेल्यानंतर डॉक्टरनं म्हटलं, नाही बापा, हे मी कसं काय कापू? असं म्हणून जर डॉक्टर त्या रोग्यावर दया दाखवेल तर ती दया त्या ठिकाणी योग्य नाही. जिथं गळू झाला तर तो गळू डॉक्टरनं त्या ठिकाणी कापलाच पाहिजे. हो, तिथं दया दाखवून काही कामाचं नाही. म्हणून सगळ्याच ठिकाणी दया कामाची नसते. काही ठिकाणी कठोर त्या ठिकाणी वागावं लागतं. हो, गळू झाला तर वैद्याने तो कापूनच काढला पाहिजे. तुका म्हणे लासू फासू देऊ डाव, आणि सुखाचा उपाव पुढे आहे. म्हणून योभाळिता चोरांतरीचे दुःख लाशे फाशेमुळे उघडावे. म्हणून अति दया उपयोगाची नाही. दयेमुळेच काय झालं की राजा भरताला परत 2 जन्म घ्यावे लागले. राजा भरताचा दृष्टांत आपल्याला माहीत आहे. सगळ्या संसाराचा त्याग करून भरत राजा ज्यावेळेस वनात गेला, तिथं त्यानं त्या वनात राहत असताना कुटी बांधली, तिथं राहू लागला. राहत असताना हरणाच्या पाळसावर त्यानं दया दाखवली. हरणाचं पाळस घरी आलं, त्याचं लालन पालन केलं, आणि एवढा त्यामध्ये गुंतला की ते हरणाचं पाळस निघून गेल्यानंतर त्याचंच चिंतन राहिलं. पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला. तो हरणाचा जन्म संपून त्याच्या पुढचा ब्राह्मणाचा घ्यावा लागला. 2 जन्म त्याला परत घ्यावे लागले. त्याचं कारण असं की त्यानं दया दाखवली. कोणावर? हरणावर. अतिदया कामाची नाही. अतिदया काही कामाची नाही. या लागे सातची दान ममते पाशी असे मरण, तो निर्मम संपूर्ण त्याशी जन्म मरण स्पर्शेना. कृपेने केला संगू तोची योगिया योग भंगू, या लागी जो निसंगू तो अभंगू साध. म्हणून भारताचे मृगासंबंधीची दया ही अस्थानी होती. कळवळ्याचे आस्थेचं रूपांतर मोहात होता कामा नये. हो, अन्न पचत नसेल तर रोग्याला श्राद्धाच्या दिवशी म्हणा किंवा सणाच्या दिवशी कधीही पक्वान्न त्याला देऊ नये. त्या पचतच नाही, त्याला पचतच नाही तर त्याला पक्वान्न देऊन फायदा काय? देऊ नाही. म्हणून कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता, तरी अन्नची पंडुसुता होई विष. पक्वान्न जरी असले ते तरी त्या रोग्यासाठी ते पक्वान्न विष होतात. अन्नचे पंडुसुता होई विष, कारण त्याला ते पचत नाही. विष ठरते ते त्याच्याकरता. म्हणून त्या ठिकाणी युद्धसमयी कठोरताच हवी. युद्धसमयी त्या ठिकाणी दया उपयोगाची नाही. म्हणून या ठिकाणी हे दया काही कामाची नाही. संग्रामाचे नाही. अवसरे कृपाळूपण नुपकरे हे आताचे काही सोयरे झाले. तो त्याच्या पुढे असं बोलतात, तो आधीचे काय नेनशी की हे गोत्र नोळखीसे, आणि वायाची काय करशी असतीशिवाय. आता तो आधीच काय नाही, हे तो पहिले जाणत नव्हता का? जाणत होता. काय या गोत्रदांना पहिले तो ओळखत नव्हता? कौरवाला ओळखत नव्हता, भीष्माचार्याला, द्रोणाचार्याला, याला ओळखत नव्हता का? तू सगळ्याला ओळखत होता ना की हे गोत्रज्ञ कशी, वायाची काय करते अशी. तर आता त्यांच्याविषयी उगाच काय विनाकारण कळवळा दाखवतोस? आता काय विनाकारण त्यांच्याविषयी कळवळा करतोस? हे तुझं त्यांच्याविषयी कळवळा करणं योग्य नाही. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझं, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आती. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझं. अरे हे युद्ध काय आजच आहे का तुमच्याकरता? सांप्रत युद्ध हे तुमच्या आयुष्यात नवीन आहे का काय? याच्या आधी तुम्ही कधी युद्ध केलं नाही का अर्जुना? केलं ना, अनेक वेळा युद्ध केलं, बऱ्याच वेळा केलं. हे एकमेकातलं जे कलहाचं निमित्त आहे हे तुमचं नेहमीच आहे. भगवान आतापर्यंत सांगितलेल्या
आतापर्यंत जे काही सांगितलं भगवंतानं त्याचा आता इथं समारोप करतात. मोहामुळेच आजपर्यंत मिळालेलं लौकिक जाईल आणि इह परलोकातलं सुखही त्या ठिकाणी अंतरेल. म्हणून इह परलोकही अंतरेल, सगळं अंतरेल. हे युद्ध आज नव्याने पाहतोस काय? आजपर्यंत तू अनेक लढाया केलेल्या आहेत. तुवा संग्रामी हरुजिंतीला, निवात कवचाचा ठाव पेढीला, पवाळा तुवा केला गंधर्वाशी. हे आताच नाही, हे नेहमीच आहे. अरे विषाचा प्रयोग केला त्यावेळेस का तुमच्यात कलह झाला नाही? लाक्षागृहाच्या वेळेस का तुमच्यात भांडणं झाले नाही? कपटद्यूतामध्ये का तुमचे भांडणं झाले नाही? वस्त्रहरणाच्या वेळेस का तुमचे भांडणं झाले नाही? उत्तर गृहग्रहणाच्या वेळेचा प्रसंग पहा. हे सगळे प्रसंग तुमच्यात झालेले आहेत का नाही? आधीचे कला आहेत नाही. मग आताच हे आधी आताच आहे का? मग आताच तू विनाकारण त्या ठिकाणी हे नेहमीच आहे. आताच यांचा कळवळा करण्याचं काही कारण नाही. तरी आता काय झाले, काय स्नेह उपनले, हे नेनिजे परी कुडे केले अर्जुना तुला. अरे तरी आता काय झाले? मग आताच तुला काय झालं वा? आताच कसं काय तुझ्या मनात ममता निर्माण झाली तुझ्या अंतकरणात? आताच कशी दया उत्पन्न झाली हे मला काही कळत नाही. पण अर्जुना हे तू गैर केलं. हे नेनिजे परी कुडे केले अर्जुना तुला. कुळे म्हणजे गैर केलं, चांगलं नाही केलं. हे तू वाईट केलं. मोह धरेली आयसे होईल, जास्ती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल ही केसी. अरे या स्वजनाविषयीचा जर मोह तू धरशील तर त्याचा परिणाम जीवनात काय होईल? मोह जर तू धरला तर काय होईल? त्यानं म्हणजे आस्ती प्रतिष्ठा जाईल. आजपर्यंत तू काही लौकिक प्राप्त केला, आजपर्यंत तू जे काही प्रतिष्ठा प्राप्त केली तर तुझी सगळी प्रतिष्ठा जाईल. सगळी प्रतिष्ठा आजची सगळी तुला पणाला लागेल. म्हणजे इहलोकातलं तर जाईलच जाईल, पण परलोक ही अंतरेल आहे. परलोकातलंही जाईल आणि इहलोकातली जाईल. परलोकातही तुझी अपकीर्ती होईल आणि इहलोकातही अपकीर्ती होईल. म्हणजे मोह धरणं चांगलं नाही. मोह धरले आयुष्य होईल, जे असते प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल अही केसे. हृदयाचे ढिलेपण येत निकयासे नवे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासे. हृदयाचे ढिलेपण, अर्जुनाच्या अंतकरणातला जो नेबळतपणा आहे, हृदयाचे ढिलं म्हणजे काय? नेबळतपणा. या प्रसंगी तुझ्या कल्याणाला कारण होणार नाही. हा नेबळतपणा तुझं कल्याण होऊ देणार नाही. नेबळतपणा म्हणजे त्या ठिकाणी क्षत्रियांचा रणामध्ये अधपातच आहे समज. म्हणून क्षत्रियानं हे ढिलेपणा ठेवला नाही पाहिजेत युद्धाच्या प्रसंगी. कसं लढावं क्षत्रियानं? मावळे सांगितलं निष्कपट व्हावे, उसना घाई झुंजावे. हे काय सांगावे प्रत्यक्षावर? निष्कपट होऊन क्षत्रियाने आवेशाने लढलं पाहिजे. हा क्षत्रियाचा धर्म आहे, निष्कपट अंतकरणा. म्हणून तेव्हा तुझ्या या नेभळतपणाने तुझं कल्याण होणार नाही. आणि हा नेभळतपणा काही कामाचा नाही. पण तुझी अधोगती मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अनिष्ट प्राप्ती तुझ्या या वागण्याने तुला होणार आहे. इष्ट तर तुला काही प्राप्त होणारच नाही, पण अनिष्ट तुझ्या पदरात पडल्याशिवाय मात्र राहणार नाही. ऐशेनी तर कृपावंतो नाना परी असे शिकवितो, हे ऐकोनी पंडू सुतो काय बोले. ऐशेनी ते कृपावंतो. अशा प्रकारे तो कृपाळू भगवंत अर्जुनाचे परोपरीने त्या ठिकाणी समजूत घालत आहे. त्याला समजून सांगितलं की अर्जुना, हे ऐकून अर्जुन आता काय बोलतो आहे पा. परमात्मा ज्यावेळेस समजूत घालतात ते ऐकून अर्जुन काय म्हणलं ते ऐका. इथं परमात्म्याला कृपाळू असं विशेषण दिलेलं आहे. का? परमात्मा कृपावंत आहे. हो, किती कृपाळू आहे? तैसा नवे देवराज, त्याचा कृपाळू स्वभाव. देवाचा कृपाळू स्वभाव. ऐशी कृपाळू कोण माझ्या विठाई वाचून. परमात्म्याशिवाय कृपाळू कोण आहे? परमात्मा फार कृपाळू आहे. आणि देवाने अर्जुनावर तर जेवढी कृपा केली तेवढी कोणावरच केली नाही. किती कृपा केली देवाने अर्जुनावर? बरीचशी कृपा केली. आतापर्यंत ज्ञान कोणाला सांगितलं नाही. जे ज्ञान कोणाला सांगितलं नाही ते ज्ञान अर्जुनाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. गुह्य असणारं ज्ञान कोणालाच नाही सांगितलं. जे न संगेशी पितया वसुदेवाशी.
जे न संगेशे माता देवकीसे ते गुह्य अर्जुनेशे. जे बळीभद्राला सांगितलं नाही, जे वसुदेवाला सांगितलेलं नाही, जे देवकीला सांगितलेलं नाही, असं ते गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं आहे. म्हणून असा गुह्य ज्ञानाचा उपदेश त्या ठिकाणी अर्जुनाला केला. एवढंच नाही, विश्वरूप दर्शन परमात्म्यानं आजपर्यंत कोणाला दाखवलेलं नाही, पण ते विश्वरूप दर्शन कोणाला दाखवलं? अर्जुनाला दाखवलं. विश्वरूप दर्शन अर्जुना आजपर्यंत जे गुह्य ज्ञान गीता कोणाला सांगितली नाही, ती गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. मग अर्जुनाला गीता सांगितली, अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, अर्जुनावर एवढी कृपा केली की अर्जुनासारखी कृपा परमात्म्यानं कोणावर केली नाही. म्हणून असा परमात्म्याचा कृपाळू स्वभाव आहे. म्हणून त्याला कृपावंत असं म्हटलेलं आहे. कृपावंत किती दिने बहु आवडती. परमात्मा कृपाळू आहे. म्हणून ऐशेने तो कृपावंतो नाना परी असे शिकवेतो आणि हे ऐकूनही पंडूस तो काय बोले. मग असा कृपाळू असणारा तो परमात्मा वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस अर्जुनाची समजूत घालतो आहे, त्यावेळेस हे ऐकून आता अर्जुन त्याच्यावर काय बोलतो ते पुढच्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचा विचार आपण पुढच्या श्लोकात करू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे हेने वाग्यज्ञ तोषावे तोषोने मद द्यावे पसाय दानहे. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे दळो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मिरदावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांछेल तो ते लावो. प्राणीदात वर्षत सकळ मंगळे ईश्वरनिष्ठांची मांड्याळी. अनवर्त भूमंडळी भेटतु तयाभूता चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. स्वैरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होने तिने लोकी. भजिजो आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे. विशेष लोके दृष्टादृष्ट विजय व्हाविजी. एतमने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.